बघता काय बघता काय बघता काय शेतकरी एकजुटीचा हात वर करून सांगा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आम्ही मुख्यमंत्री पदाचा आदर करतो त्यांच्याकडे एक शब्द आम्ही विनंती करतो आम्ही कुठेही त्या आक्रमण नाही पोलिसांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार छत्रपती संभाजीनगरच्या चौकामध्ये आपण पाहिलं तर आजकाल आंदोलन करण्यात येत आहे. रोहित पवार बोलत आहेत त्यांचं तिकडे भाषण सुरू आहे. जे काही नेते सुप्रिया सुळे असो किंवा मग हर्षवर्धन सपकाळ यांनी रस्ता रोको केला होता तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. मला दुसरीकडे अजूनही शेतकरी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि शेतकरी ते बसून आहेत. तसं काय आंदोलन सुरू या आंदोलनामध्ये सगळ्यात कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली सरकारनं ती मान्य शेतकऱ्याला ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे याकरिता शेतकरी रोडवर उतरलेले रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल कसं शेतकऱ्यावर खूप आक्षेप होतोय आणि शेतकऱ्याला फक्त आणि फक्त घाबरले जाते. शेतकऱ्याचंच नाही शिक्षणाचा सुद्धा अशाच प्रकारे बोजरा होतोय. कुठल्याही समजा शिक्षणाला आता कुठल्याही मुलांना नोकऱ्या नाही कुठल्याही व्यवस्था नाहीये. शेतकऱ्यासाठी तर मालाला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याच व्यवस्थेला भाव नाही आणि खताचे भाव ज्या वेळेस या अगोदरची सरकार होतं त्या सरकारच्या वेळेस खताला आणि इतर वेळेला भाव खूप कमी होते. 600-500 रुपयाला मिळणारं खत आज ते 2200 रुपयाला खत झालंय 2500 रुपयाला खत झालंय. त्या हिशोबाने या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही तरी या सरकारने शेतकऱ्याचा विचार करून ताबडतोब शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी यासाठी हा एल्गार अन्य त्याग मोर्चा आहे. आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या अशा मागण्या आहेत आणि ते आंदोलन करत आहेत. जे अनेक शेतकरी त्यांच्या हातात आपल्याला अशा प्रकारे जे बॅनर पाहायला मिळतात काम करा कोरा करा नाही तर पुढच्या खाली करा असं आव्हान केलं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे ज्यांनी या प्रकारचे बॅनर हातात घेतलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभागी आहात याच्यासाठी सहभागी झालो. शेतकऱ्याचं मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी सरकारने केली अशी शेतकऱ्याने कर्जमाफी केली अशी सरकारने घोषणा केली कर्जमाफी मिळाली का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जमाफी केली आहे. काय मागणं असणार आहे आंदोलनातून तुमचं मागणं आमची एकच आहे सरसकट कर्जमाफी व्हावं. नक्कीच आपण जर पाहिलं तर सरसकट कर्जमाफी व्हावी अशा मागण्यांसाठी जे शेतकरी आहेत ते आहेत अनेक शेतकरी आपल्या कसे पाहतात रोहित पवार हे आंदोलन करतात मात्र दुसरीकडे सरकारने म्हटलं की आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी शेतकरी राज्यातल्या अडचणीत आहे म्हणून कर्जमाफीची मागणी करतात. सरकारने जी घोषणा केलेली घोषणा शेतकऱ्यांच्या नावाने जी कर्जमाफी केलेली आहे त्याचा उपयोग शेतकऱ्याला होत नाही. फक्त 5-10% शेतकऱ्याला त्याचा उपयोग होतो बाकी लोक त्याच्यामध्ये शेतकरी पात्र होत नाही. म्हणून जागतिक मागणी होती अतिशय योग्य मागणी आहे की कर्जमाफी दिली पाहिजे. याच्या अगोदर ज्या ज्या देशाचे कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब होते त्यांनी 71,000 कोटीची कर्जमाफी ज्यावेळेस दिली त्यावेळेस कुठली आठ त्यांनी लावली. नंतर उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी देखील कर्जमाफी केली त्यावेळेस कुठली आठ लावली नाही. सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला
फसवी करते म्हणून आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. कधीपर्यंत तुम्ही रस्त्यावर बसून राहणार आहात? कधीपर्यंत रस्त्यावर बसून राहणार आहात? सरकारने या गोष्टीकडे लक्ष सरकारचं वेधण्यासाठी होतोय. ह्याच्या मागे कुठल्याही सामान्य माणसाला त्रास देण्याची भूमिका नाहीये. परंतु जे दादांनी पंढरपूरला जे आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन त्यावेळेस आंदोलन मागे घेतलं सरकारच्या वतीनं महाजन साहेब त्यांनी सांगितलं की हा विषय आम्ही मार्गी लावू. परंतु या ठिकाणी आंदोलन करण्यापुरतं त्यांनी त्या ठिकाणी समजूत काढलेली आहे. परंतु आता शेतकरी आक्रमक झालेला आहे आणि रोहित दादाच्या नेतृत्वाखाली आता रस्त्यावर या ठिकाणी उतरले आहे. आपण जर पाहिलं तर हजारोच्या संख्येने शेतकरी आता रस्त्यावर एकवटलेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर बसलेले आहेत. शेतकऱ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली का खाली आता? हो साहेब. कोण याच्या मागचं कोण काय कारण आहे शेतकऱ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली? कर्जमाफीमुळं बर म्हणजे सरकार कुठेतरी चुकते असं वाटतं तुम्हाला? सरकार चुकतंय. पाऊस उशिरा पडलाय का? आता पेरण्या पण राहिल्यात. काय आव्हान असणार आहे सरकारला? पेरण्या राहिलेल्या आहेत अजून. बर काय आव्हान असणार आहे शेतकऱ्यांना? काय सरकारला काय सांगणे तुमचं? आमचं सांगणं आहे की बुवा हे कर्जमाफी करा बर सरसकट. बर एवढंच सांगणं आहे आमचं. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी आता सरकारला त्यांनी आवाहन केलं आहे की आम्हाला सरसकट कर्जमाफी व्हावी आणि लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी. कारण की एकीकडे पाऊस पडला, उशिरा पडला, त्याच्यामुळे पेरण्या राहिल्यात, आमचं पीकही बरोबर आलं नाही आणि त्याबरोबर आमची कर्जमाफी पूर्णपणे जी सरसकट कर्जमाफी आहे ती आम्हाला मिळावी यासाठी आता शेतकऱ्यांनी अशा प्रकारे रोडवर आता आंदोलनाला सुरुवात केली आहे. रामबुधवंत नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.